हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मी तुमची लाडकी पूजा आणि आजचा व्लॉग मी घेऊन आली तुमच्यासाठी. इट्स व्हेरी स्पेशल. लास्ट व्लॉगमध्ये जसं मी सांगितलं होतं की आम्ही धुळे येथे लग्नासाठी आलो आहे आणि हो, नेक्स्ट डे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या देवी कुलस्वामिनी मातेचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो होतो. दोंडाईच्याच्या पुढे गेलं ना की आमची देवी आहे तिथे, श्री व्याघ्रंबरी माता मंदिर. तर मंदिराचा परिसर अगदी सुंदर आहे आणि देवीचं वैशिष्ट्य म्हणजे देवी ही एका विहिरीच्या कपारीत आहे. तर मी तुम्हाला दाखवेलच मंदिराचा परिसर. आजूबाजू पूर्ण हिरवंगार रान आहे, शेती भरपूर आहे आणि इथे बघा तुम्हाला त्रिशूळचे आजोबा त्याला पूर्ण हिरवळ दाखवत आहे. तिथे वांग्याचं शेत होतं आणि वालाच्या शेंगांचंही होतं. मंदिराचा कळस एकदम उंच होता आणि मंदिर हे विहिरीत असल्या कारणामुळे, विहिरीच्या कपारीत असल्या कारणामुळे विहीर थोडीशी खालच्या साईडला आहे आणि मंदिर उंचच्या उंच आहे. आजूबाजूला खूप सारी झाडी आहेत. व्याघ्रंबरी देवी माता ही वाघावर बसलेली आहे म्हणून तिचं नाव व्याघ्रेश्वरी आहे. मंदिराच्या इथे एक विहीर आहे आणि विहिरीच्या कपारीतनं आतमध्ये जावं लागतं, तिकडे मंदिर आहे. तर हीच ती विहीर. विहिरीत भरपूर पाणी होतं आणि हो, आता आम्ही निघालो व्याघ्रंबरी मातेच्या दर्शनासाठी. इथून आतमध्ये गेलो आणि इथे एक कपार आहे. घंटा वाजवला आणि आत निघालो दर्शनासाठी. त्या कपारीतून हळूहळू आतमध्ये जावं लागतं आणि तिकडे जाऊन आतमध्ये गेलं की दर्शन होतं देवी मातेचं. तर चला मग मी तुम्हाला घेऊन जाते देवीच्या दर्शनासाठी. ही आहे आमच्या देवीचं स्थान, मंदिर, आणि ही आहे आमची कुलस्वामिनी आई, कुलस्वामिनी माता, व्याघ्रंबरी माता. इथे बघा तुम्ही त्रिशूळ किती शांतपणे नमस्कार करतोय आणि देवी आई वाघावर बसलेली आहे म्हणून तो टायगरचा आवाजही काढत होता तिकडे. आम्ही सर्वांनी देवीचं दर्शन घेतलं. खूप छान मन प्रसन्न करणारी ही जागा आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे छोटंसं आणि महादेवाचंही मंदिर आहे आणि कुलस्वामिनी आई इथे तुम्ही बघू शकतात. त्रिशूळ कसा बसला आहे, कुलस्वामिनी देवी मातेच्या पायाजवळ तो बसला होता आणि तोही खूप छान एन्जॉय करत होता. तो बघत होता सगळीकडे की किती छान तो देवीकडे बघत होता आणि तो खरंच खूप एन्जॉय करत होता. तो तिथे खूप छान खेळतही होता. हीच ती कपार आहे. जिथून आत गेलं की इथे छोटंसं एक कमान आहे, तिथून पूर्ण विहीरही दिसते आणि आतमध्ये देवीचं मंदिर आहे. अगदी सुंदर वाटतं, अगदी मन प्रसन्न होतं. आणि देवीला जाण्याचं कारण हे होतं की आत्ताच 2 महिन्यापूर्वी त्रिशूळचं जाऊळ झालं, जे आम्ही घरच्या घरीच केलं होतं. आणि आपल्यात ही पद्धत असते की देवीचं जाऊळ बाळाचं जाऊळ हे देवीला अर्पण केलं जातं, देवीला चढवलं जातं. तर आम्ही त्रिशूळचं जाऊळ घेऊन देवीला गेलो होतो. ते आम्हाला देवीच्या इथे ठेवायचं होतं. त्रिशूळ लहानपणापासून म्हणजे 1 वर्षाचं झालं आता, त्याचं अजून दर्शन नव्हतं झालेलं देवीचं, तर ते दर्शनही इथे घडवून आणलं. आणि सेकंड थिंग इज, आणि दुसरं रिझन असं होतं की आता नुकतंच मी लास्ट एका व्लॉगमध्ये सांगितलं की आमच्या ताईचं म्हणजे माझ्या नंदेचं लग्न जमलं आहे. तर त्या लग्नाची पत्रिकाही ठेवायची होती देवीजवळ. देवीला इन्व्हिटेशन द्यायचं होतं इन शॉर्ट लग्नासाठी, सर्व निर्विघ्न पार पडू दे यासाठी. सो आम्ही देवीला खूप सुंदर साडी नेली होती, देवीला साडी नेसवली आणि देवीचं रूप इतकं छान खुललं होतं की काय सांगू. देवी खूप सुंदर दिसत होती. मग प्रसाद आणि नारळ वगैरे फोडलं आणि थोडा वेळ तिथेच बसलो, दर्शन घेतलं आणि खरंच खूप मन प्रसन्न झालं. त्यानंतर आम्ही निघालो. तिकडे देवीच्या आजूबाजूला खूप छान हिरवा परिसर होता. तर तिथे एक कोथिंबीरचं शेत होतं छोटंसं आणि तिकडे त्या जुड्याही बांधून ठेवलेल्या होत्या. मग आम्ही कोथिंबीरचा छान सुगंध घेतला आणि पुढच्या शेतात गेलो. तिकडे हे क्यूटचं झाड मला दिसलं आणि मला ते प्रचंड आवडलं होतं. मग मी त्याचाही व्हिडिओ शूट केला. इकडे होतं तुरीच्या शेंगांचं झाड आणि मम्मा आमच्या तुरीच्या शेंगा तोडत होत्या आणि खात होत्या. त्या शेंगा इतक्या टेस्टी लागत होत्या ना, काय सांगू. जर तुम्ही कोणी तुरीच्या शेंगा खाल्ल्या असतील ना तर मला व्लॉगमध्ये नक्की
कमेंट करून सांगा की खरंच खूप छान लागतात. त्या वाफवून वगैरे पण खूप छान लागतात मीठ टाकून. आणि तिथे कापसाची पण शेती होती, तर मी थोडा कापूस घेतला देवाच्या वातींसाठी ॲज अ प्रसाद म्हणून, कारण वर्षभर आपल्याला निरंजन दिव्यांसाठी वाती लागतात. त्यासाठी मी थोडा कापूसही तोडून घेतला. इकडे आम्ही निघालो होतो आता घरी जाण्यासाठी. तर ताईने त्या कोथिंबीरच्या जुड्या घेतल्या आणि आम्ही ठरवलं की आपण आता घरी जाऊन मस्तपैकी कोथिंबीरचं काहीतरी रेसिपी बनवूया. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे मंदिराच्या आसपास असणारी झाडी खूप छान, तिकडे सावलीही होती आणि इकडे क्रिशिवचे डॅडी, क्रिशिव आणि क्रिशिवचे आजोबा आमची वाट बघत होते. अशा प्रकारे आम्ही निघताना आम्हाला तिकडे किल्लाही दिसला. तो मे बी शिवकालीन किल्ला होता आणि खूप छान होता तो. आणि मग काय, क्रिशिवला रोड मोकळा भेटला. क्रिशिव लगेच आजोबांसोबत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आणि छान तो कार चालवत होता. त्याचे डॅडी शूट करत होते त्याचं आणि आजोबांचं. आणि नेक्स्ट आम्ही चाललो होतो डोंगराळे म्हणून या गावाला. ते माझं गाव आहे, माझं माहेरचं गाव आहे. आणि तिकडे क्रिशिवचा एक नवस होता जो माझ्या पॅरेंट्सने केलेला होता क्रिशिवसाठी. तो नवस पूर्ण करण्यासाठी तिकडे माझीही फॅमिली आली होती. मग आम्ही तो नवस पूर्ण केला. तिकडे एक घंटा चढवायचा होता. तो नवस पूर्ण केल्यानंतर आम्ही तिकडे जेवणही केले, कारण माझी आई टिफिन घेऊन आली होती. आणि तिथून निघालो घरी जाण्यासाठी, म्हणजे वणीला. आणि मालेगाव वणी हायवेवर आम्हाला हे छानसं हॉटेल लागलं. त्याचं नाव होतं MH41 शिवा पंजाब. मोस्ट ऑफ दी पीपल्सला माहिती असेल हे हॉटेल, कारण खूप फेमस हॉटेल आहे. आणि खरंच त्या हॉटेलचा जो सगळा एन्व्हायरमेंट होता खूप छान होता, खूप म्हणजे खूप छान. तिकडे लहान मुलांसाठी प्ले एरिया होता आणि क्रिशिव तर लगेचच खेळायला चालू झाला तिकडे. त्यानंतर तिकडे शिवाजी महाराजांचं ही खूप छान डेकोरेशन सर्व केलेलं होतं. तिकडे बर्थडे सेलिब्रेशनसाठीही वेगळा स्लॉट बनवलेला होता त्या लोकांनी. आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे इकडे सर्व डेकोरेशन. झाडं वगैरे त्यांनी खूप छान लावले. थीम वॉज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. आणि इथे खूप छान बर्ड्सचं, इव्हन मूव्हीजचं पण लावलं होतं त्यांनी स्टिकर्स अँड ऑल. आणि तुम्हालाही बड्डे सेलिब्रेशन करायचे असेल तर तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करू शकतात या हॉटेलला. खूप सुंदर आहे. आम्ही तिकडे चहा घेतला आणि क्रिशिव बघा आजोबांसोबत, हे माझे पप्पा आहेत, त्यांच्यासोबत खूप छान एन्जॉय करत होता तो दोन्ही आजोबांसोबत. तेही त्याला ते हॉटेल्स, इव्हन तिकडे मंकीज त्यांनी लावले होते आर्टिफिशियल, ते दाखवत होते. आणि त्यानंतर निघायचं होतं आम्हाला. तर क्रिशिव बिलकुल यायला रेडी नव्हता. त्याचं असं म्हणणं होतं की मला तुम्ही थोडंसं वॉक करू द्या. मग दोघंही आजोबांचा हात पकडून क्रिशिव खूप छान वॉक करत होता. आणि त्याने खूप खूप एन्जॉय केला, कारण एन्व्हायरमेंट तिथलं खूप छान होतं. आणि येताना तो बसला आजोबांच्या गाडीत, ड्राईव्ह करत होते त्याचे डॅडी आणि मी बसलेली साईडला. तो त्यांच्याजवळून यायचं नावच घेत नव्हता. आम्ही निघालो होतो माझ्या माहेरी जाण्यासाठी, म्हणजे आम्ही वणीला चाललो होतो. घरी आल्यानंतर आम्ही मस्तपैकी डिनर केला जो माझ्या वहिनीने बनवला होता आणि मस्त आराम. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. आणि मला नक्कीच सांगा की तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात.